उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी। वंश परंपरा दास मी अंकिता, वंश परंपरा दास मी अंकिता। तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपणा सावे जवळी। घेई घेई माझी भाक जरी का मागेन आणिक, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। तुक या बंधू म्हणे देवा, शब्दई तुका चिरा खावा, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। रंगा येई वो येई, रंगा येई वो समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती,
मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जर ही गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल विठ्ठली गवळला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवानाची जय माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु जोग परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या न्यायानी परब्रह्म स्वरूप असलेले श्रोतृवर्ग प्रत्येकाच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. सेवेसाठी घेतलेला अभंग हा वैराग्य राग रसिक भक्तीचे वल्लभ भक्तीचे आचार्य ज्ञानभक्ती वैराग्याचं युतिपर्व ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाथेच्या रूपाने मांडलं असे जगद्गुरु जगद्वंदनीय संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा सगळ्यांच्या माहितीतला सगळ्यांच्या पाठांतरातला अत्यंत सुंदर असा 3 चरणांचा अभंग, ज्या अभंगामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय आपल्या परंपरेचं वैभव, आपल्या पारमार्थिक परंपरेचा समृद्ध असा वारसा किती मोठा आहे हे विशद करून सांगतात. विठ्ठल ज्या निमित्ताने आपण सगळे इथं एकत्र आलो आहोत, हा नैमित्तिक 1 दिवसाचा कार्यक्रम हांडोरे परिवाराच्या वतीने आयोजित केलेला कैलासवासी श्री निवृत्ती अप्पा तुकाराम हांडोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्र आहोत. पुण्यस्मरण किंवा श्राद्ध हा विषय असा आहे, श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच असतं. आपल्या पूर्वजांचं आपल्या पितरांना तर्पण करण्याचा हा विधी आजचा 16 संस्कारांपैकी असलेला एक. आणि आज आपल्या श्रीरामपूर शिंदेवाडी या गावामध्ये अत्यंत सुहृद आणि बहुश्रुत असा श्रोतृवर्ग कीर्तनाच्या सेवेसाठी अत्यंत आनंदाने आपण इथे उपस्थित आहोत. माझ्या परम भाग्याने गायनाच्या साथीसाठी वादनाच्या साथीसाठी आज जी महाराष्ट्रातली नामवंत मंडळी मला लाभली आहेत, मी अतिशयोक्ती नाही करत महाराज, पण खरंच सांगते तुम्ही मंडळी साथीला असणं हे कीर्तनकाराचं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे अतिशय सुंदर अशा आयोजनामध्ये उत्तम ध्वनी व्यवस्था आहे, उत्तम सगळं छान. आणि अशा सुंदर आयोजनामध्ये आजच्या या पुण्यस्मरणाचा एका पित्याला अत्यंत सुंदर अशी भावपूर्वक आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम कीर्तनाच्या माध्यमातून आपण सगळे करतो आहोत. विणेकरी सर्व टाळकरी माननीय सर्व महननीय पंचक्रोशीतली सगळे मान्यवर मंडळी सगळ्यांच्या ऋणात राहते, सगळ्यांना नमस्कार करते. आपल्या सगळ्यांना वंदन आहेच आहे, पण संवादिनीच्या साथीला असलेले महाराज पांढरी 6 मध्ये उत्तम वाजवत आहेत, त्यासाठी त्यांना सुद्धा पांढरी 2 मध्ये उत्तम बोट त्यांची चालतायत, कारण हे नाही जमत मग स्केल चेंजरचा आधार घ्यावा लागतो. पण तरी सुद्धा अतिशय सुंदर म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला वंदन खऱ्या अर्थी. आणि परमादरणीय ज्यांची गोड मारुविहाग आपण सगळी चाल ऐकली अशी महाराष्ट्रातली 2 नामवंत, महाराष्ट्र त्यांना ओळखतो मंडळी, मी वेगळं काही सांगायची गरज नाही, मी एकच वाक्य बोलले की आमचं भाग्य ही मंडळी इकडे या बाजूला असणं. त्यामुळे परमादरणीय सगळा महाराष्ट्र ज्यांच्या स्वरांनी वेडा आहे, स्वरब्रह्माची उपासक मंडळी आहेत ही दोन्ही असे परमादरणीय आमचे भगुरे गुरुजी आहेत. आणि ज्यांच्या पहाडी आवाजाने महाराष्ट्र सगळा दुमदुमून गेलाय किंवा तो ओळखतो असे परमादरणीय आमचे रोहिदासजी मते महाराज. कारण या मंडळींनी मला असं वाटतं संप्रदायाचं गायनातलं वैभव कायम टिकवून ठेवलंय. आणि अत्यंत सुंदर अशी नाद ब्रह्माची उपासना करणारे आमचे बंधू हरिभक्तीपरायण किरण महाराज, गोड साथ गोड सेवा, परमेश्वरावर आणि आपल्या कलेवर असलेली नितांत श्रद्धा. एक सांगते, आपला स्वभाव कलेमध्ये दिसतो असं म्हणतात, गवई गातो तो त्याचा स्वभाव कलेत दिसतो. त्यामुळे संप्रदायावर, पांडुरंग परमात्म्यावर, पंढरीश परमात्म्यावर आणि आपल्या परंपरेवर निष्ठेने प्रेम करणारी ही माणसं आहेत. त्यामुळे मला अत्यंत अभिमान आहे, स्वाभिमान आहे. सर्व आमचे टाळकरी, सर्व ग्रामस्थ, आमचा महिला वर्ग, पितृतुल्य, बंधुतुल्य, मातृतुल्य सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. सेवेला प्रारंभ. विठ्ठल अभंग सगळ्यांना माहिती आहे, 3 चरणांचा अभंग आहे, पण मी नेहमी म्हणते तसं 2 चरण असणाऱ्यांसाठी दिलाय. कारण
4 पायाच्या प्राण्याला त्याचा काही उपयोग नाही. पशुदेही नाही गती. त्यामुळे 2 पायाच्या प्राण्याला इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये दिलेलं जे वैभव आहे भगवंतांनी बुद्धी नावाचं, त्या बुद्धीच्या साह्याने पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन नावाचं 11 इंद्रिय, 11वं इंद्रिय, या इंद्रियाच्या माध्यमातून रूपाते देखते चक्षु, चक्षु ते देखते मन, मन ते देखते आत्मा, आत्मा ब्रह्मची आपण, अशा ब्रह्मतदाकार वृत्तीला हे मन आम्हाला घेऊन जातं. त्यामुळे मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये अत्यंत सुंदर असं वैभव भगवंतांनी आम्हाला दिलंय. मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत मनुष्य देह दिला आणि त्या देहाचं सार्थक काय तर भगवंताची प्राप्ती हे सांगून दिलं. जो भगवंत आम्हाला प्राप्तच आहे त्या भगवंताची कुठल्या साधनांनी प्राप्ती करायची ते साधन सुद्धा संतांनी सांगून दिलं आणि साध्य सुद्धा काय प्राप्त करायचंय ते सांगून दिलं. वस्तुतः जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले, कोट्यावधी ग्रंथांनी जे तुम्हाला सांगितलंय त्याचा अर्क मी तुम्हाला एका ओळीत सांगतो. आपण म्हणतो ना क्रीम काढायची, डोंगर पोखरून उंदीर काढणं. अत्यंत कोट्यावधी ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये मी जे जे सांगितलंय तुम्हाला, जे जे आपल्या पूर्वसुरींनी सांगितलंय ते मी अर्ध्या ओळीत तुम्हाला सांगतो. श्लोकार्धीन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. सत्य काय आहे म्हणाले ब्रह्म, आणि मिथ्या काय आहे, खोटं काय आहे, जग. मग या खोट्या असलेल्या जगामध्ये आमच्या मनुष्य मात्राचं किंवा जन्माला आलेल्या जीवाचं परमकर्तव्य इथे कर्तव्य काय असलं पाहिजे तर त्या ब्रह्माची किंवा त्या भगवंताची प्राप्ती करून घेणं, आत्यंतिक सुख मिळवणं आणि आत्यंतिक दुःख संपवणं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती हे परमार्थाचं अत्यंत सुंदर असं ध्येय. आणि ते ध्येय प्राप्त करण्याकरता मी मगाशी म्हटलं इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये मनुष्याला अत्यंत सुंदर असं वैभव दिलं. ज्ञानोबराय म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाके शिवराजे सकळ सिद्धी, एकाके शिवराजे सकळ सिद्धी, एकाके शिवराजे सकळ एकाकेशी राजे सकळ सिद्धी, एकाकेशी राजे सकळ सिद्धी, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे, सकळ सिद्धी, एकाकेशवराजे सकळ सिद्धी, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. माझं अर्ध कीर्तन ही मंडळी आज करणार आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. भगवंताला प्राप्त करण्याकरता बुद्धी नावाचं वैभव आम्हाला दिलं, पण मनुष्य सगळं करायला तयार आहे पण विचार करायला तयार नाही. बुद्धीच्या माध्यमातून येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी. म्हणाले सार विचारूया, काय प्राप्त करायचं, काय मिळवायचं. आणि आम्ही बऱ्याचदा जे मिळवायचं ते मिळवायचं राहून जातं आणि नको त्याच्या मागे लागतो. सगळी जमवाजमव करतो, पहिला पै गाठी मारून सगळं सेव्हिंगला जातं. सगळ्यामध्ये वाढ व्हावी ही अशी आपली अपेक्षा आहे. गुंठ्यावर आम्ही थांबत नाही. गुंठ्याचा एकर झाला पाहिजे, बँक बॅलन्स वाढला पाहिजे, नाही का, परिवार वाढला पाहिजे, प्रपंच वाढला पाहिजे, पैसा वाढला पाहिजे, मान मरातब सत्ता संपत्ती श्रीमंती वाढली पाहिजे. यावर्षी घर बांधलं तर आम्ही 4 गज वरती शिल्लक ठेवतो का, पुढं मागं वाढलं पाहिजे. सगळ्यामध्ये आम्हाला वाढ हवी आहे, पण परमार्थाच्या वाढीचं काय. परमार्थात वाढ असो वा नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, याची खंत संतांना वाटली. म्हणून संतांनी आम्हाला परमार्थ प्राप्तीचं साधन दिलं आणि हा जीव त्या शिवाशी कसा ऐक्य भावाने बांधला गेला पाहिजे याचं समीकरण किंवा याची साधनं आमच्या समोर आणून दिली. कलियुगातलं सर्वश्रेष्ठ भक्तीचं साधन दिलं नामसंकीर्तन. कलौतात हरिकीर्तनात कीर्तन चांग, कीर्तन चांग. हो, माझी करावे कीर्तन, कलियुग
माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी देईल भेटी देईल भेटी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी देईल भेटी देईल भेटी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन कलियुगा माझी करावे कीर्तन. का करायचं? इथं आल्यानंतर कीर्तन भक्तीमध्ये रममाण का व्हायचं? मी बऱ्याचदा सांगते मंडळी, कीर्तनामध्ये नेमकं मिळतं काय? वस्तुतः या गाभाऱ्यामध्ये देव बसला पाहिजे, हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये भगवंत बसला पाहिजे. कीर्तनामध्ये आल्यानंतर पाय आपोआप चौरंग होतात, डोळे बिल्वपत्र होतात, हात बिल्वपत्र होतात, डोळे समया होतात आणि हृदय गाभारा बनून जातो. आणि मग तिथे भगवंत प्रतिष्ठित होतो. एरवी या हृदयामध्ये किंवा एरवी या डोक्यामध्ये आम्ही इतका कचरा भरून ठेवलाय विषयांचा, विकारांचा. सांगा ना, अनेक प्रकारच्या विकारांचा, नको त्या विचारांचा किलमिश किंवा कचरा आम्ही अंतःकरणामध्ये साठवून ठेवलाय. जसं घरातलं जुनं फर्निचर काढल्याशिवाय नवीन फर्निचर भरता येत नाही, किंवा जुने भाडेकरू काढून टाकल्याशिवाय नवीन भाडेकरू घरात ठेवता येत नाही, तसं हे 6 भाडेकरू आमच्या आतमध्ये येऊन बसलेत. काम, क्रोध, विकार आदी सगळे 6 षडविकार. या विकारांना बाजूला काढल्याशिवाय भगवंत हृदयात येणार नाही. आणि हृदयामध्ये भगवंत येण्याचं हे ठिकाण आहे, हा धर्ममंडप आहे, हे कीर्तनाचं ठिकाण आहे. तुका म्हणे चित्ता तुका म्हणे चित्ता करा रे निर्मळ 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 येऊन गोपाळा ते येऊन गोपाळा ते तुका मनचित करा रे निर्मळ तुका मनचित करा रे निर्मळ येवनी गोपाळ रागते येवनी गोपाळ रागते चित्ताची निर्मळता कधी होणार आहे? बरं, हे चित्त निर्मळ आणि शुद्ध करण्याकरता संतांनी आम्हाला दंडवत घालून कामना केली आहे. सकलांच्या पाया माझा दंडवत. दादागिरी नाही केली. दादागिरी तुम्ही आम्ही करतो, दादागिरी संत नाही करत. हा, विनवणी संत करतायत, विनवितो तुम्हा संत विनवणी करतायत, आम्ही दादागिरी करतो. त्यामुळे संतांनी जगाचं कल्याण चिंतन केलं, संतांनी जगाचं हित चिंतन केलं. आणि त्याकरता योग्य साधन मार्ग सांगितलाय. म्हणाले या मार्गावरनं चाला, डोळे झाकून चाललात तरी योग्य ध्येयापर्यंत, साध्यापर्यंत तुम्ही पोहोचणार. साध्य काय? परमात्म्याची प्राप्ती. जीवाला शिवाची प्राप्ती झाली पाहिजे. पण जीवा शिवाची प्राप्ती खरं तर हा विषयच नाहीये, जीवाला शिव प्राप्तच आहे. सनातन असलेला भगवंताचा आणि जीवाचा संबंध गीतेमध्ये भगवंतांनी सांगितला. मम इमांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. त्यामुळं जीवाचा आणि देवाचा सनातन संबंध आहे असं स्वतः जगद्गुरु पदावर विराजमान असणारे भगवंत सांगतायत. प्रस्थापित नातं, जन्मजात नातं आणि सनातन नातं. जन्माला आलेलं, आईची नाळ जोडलेली असते लेकराची, ते जन्मजात नातं आहे. पण थोडं इकडं तिकडं झालं की ही नाती तुटतात, वेळ नाही लागत. जन्मजात नाती सुद्धा तुटू शकतात. निर्माण केलेलं नातं सुद्धा तुटतं. कालचा मित्र आजचा कट्टर वैरी होऊ शकतो.
जन्माला आलेलं नातं तुटू शकतं, निर्माण केलेलं नातं तुटू शकतं, पण एक नातं असं आहे की जे कधीच कुणीही प्रयत्न केला तरी कधीच तुटू शकत नाही. त्याला नाव आहे सनातन संबंध. भगवंत सांगतात ते जीवाचं आणि शिवाचं नातं आहे. मग या जीवानी त्या शिवाला फक्त ओळखायचंय म्हणाले. तो जीव शिवापेक्षा वेगळा नाहीये. महाराज प्रमाण देतात, उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग. उदक म्हणजे पाणी, पाण्याशिवाय पाण्या वाचून पाण्यावरती असलेला तरंग हा वेगळा असतो का हो? नाही. त्याप्रमाणे आम्ही प्रतिबिंब आणि तो बिंब स्वरूपामध्ये, म्हणून त्याच्यापेक्षा आम्ही वेगळं नाही. आम्हाला त्याला प्राप्त करायची गरज नाही, आम्हाला तो प्राप्त आहे. पाहता न दिसे वेगळी का, पाहता न दिसे वेगळी क पाहता न दिसी, वेगळी क पाहता न दिसी. तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग. तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता न दिसे, पाहता न दिसे वेगळी का, जाऊ दे दुरी, मी तुपाळा, जाऊ दे दुरी, मी तुपाळा, मी तुपाळा, जाऊ दे दुरी, मी तुपाळा, जाऊ दे न दिसे वेगळी का. मी पण आणि तू पण संपलं पाहिजे. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. ऐक्याचा साक्षात्कार जीवाला यावा हे जीवाचं ध्येय आहे. हे परमसाध्य आहे, हे परमप्राप्तीचं साधन आहे. आणि मग हे मिळवण्याकरता जीवाला काय लागतं? अनंत जन्मोनी पुण्य होय, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी. हे सगळं व्हायला जन्मजन्मांतरीचं पुण्य आम्हाला लागतं. अनेक पिढ्यांची पुण्याई आमच्या पाठीशी असावी लागते, अनेक पिढ्यांची परंपरा आमच्या पाठीशी असावी लागते. आणि हे परंपरेचं वैभव आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जातं. बरं, आमची परंपरा कशी समृद्ध असली पाहिजे याचा विवेक किंवा याचं अत्यंत अभिमानाने उत्तर संतांनी वेळोवेळी दिलं. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. अशा कुळांना आकल्पापर्यंतचं आयुष्य लाभो अशी नामदेव महाराजांनी कल्पना केली, कामना केली, याचना केली भगवंताच्या जवळ. मग असा समृद्ध पिढीचा, असा समृद्ध वंशाचा वारसा ज्यावेळी तुकोबरायांना लाभतो त्यावेळी तुकोबराय म्हणतात, देवा एखाद्या बापानी आपल्या लेकरासाठी सातबारा ठेवावा. एखादा पिता आपल्या 2 वर्षाच्या लेकराला खांद्यावर घेतो आणि क्षणार्धात हा माझा वारस आहे असं म्हणून आपल्या सगळ्या संपत्तीचा वारसा हक्क त्याच्याकडे देऊन टाकतो. महाराज म्हणाले, आमच्या बाबतीत जरा वेगळं आहे. आम्ही हे परमार्थाचं धन आमच्या पिढीकडूनच प्राप्त केलं. आम्हाला सातबाराचा उतारा भौतिकातला नाही, आम्हाला परमार्थाचा सातबारा मिळाला. आम्हाला परमार्थ हे महाधन आमच्या पिढ्यांच्या कृपेने मिळालं. त्यामुळं आमचा हा वारसा हक्क आहे. महाराज अभिमानाने सांगतात प्रथम चरणापासून, माझ्या वडिलांची मिरासी गादे देवा, माझ्या वडिलांची मिरासी गादे बा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गादे बा
उपवास पारणी राखीला दारवंटा उपवास वा. स्वर लय ताल या सगळ्याशी लीलय खेळणारी माणसं आहेत. अहो यांच्या संगतीत नुसतं उभं राहिलं जरी मिळालं, मला तर असं वाटतं आता तुम्हीच सगळं करा, नाही का. उपवास पारणे राखीला दारवंटा किंवा उपवास पारणी राखीला दारवंटा. मला माहिती आहे गुरुजी किंवा मते महाराज, हा सगळा भाग नव्हे, महाराष्ट्रच तुमच्यावर नितांत प्रेम करतोय, तुमच्या स्वरांवर प्रेम करतोय. आणि हे एका वर्षाचं एका दिवसाचं नसतं ना, अनेक वर्षांची तपश्चर्या या पाठीमागं असते. या निर्जीव चांबड्यातनं ध्वनी काढायचा आणि आपल्या हृदयाला हे लावून टाकायचं, हे सोपं आहे का? मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग, असं म्हटलंय की नाही. मेलेलं चांबडं आहे ते, चर्मवाद्य आहे, पण तरी सुद्धा अशी थाप असते. बाकी थाप आपण मारतो की नाही, थापा आपण किती मारतो, आम्ही तर रोज मारतो, पण ही थाप अशी असते की जी देवाला डोलायला भाग पाडते. आमच्या थापेनी एखाद्याचं नुकसान होईल, पण या थापेनी आमचं कल्याण होईल, अशी थाप आहे. म्हणजे मी हे अतिशयोक्तीचं अजिबात कौतुक नाही महाराज. आपण सर्व मंडळी जाणता उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराज म्हणाले आमच्या वाडवडिलांनी आम्हाला हा भक्तीचा मार्ग दाखवलाय. जीवाशिवाशी ऐक्य कसं साधायचं असतं याचा मार्ग आम्हाला आमच्या वाडवडिलांनी दिलाय. आणि अत्यंत अभिमानाने ही गोष्ट सांगतात. नाहीतर आजची लेकरं 16, 17, 18, 20 वर्षाचं वय झालं की तुम्ही आमच्यासाठी काय केलं हा बापाला प्रश्न विचारणारा आजचा पोरगा आहे. सातबाराच्या उतार्यावर आपलं नाव नाही चढलं की बापाशी भांडण करणारा आपला आजचा पोरगा आहे. पण तुकोबराय आपलं भक्तीचं वैभव माझ्या वाडवडिलांनी माझ्यासाठी काय दिलं हे सार्थ अभिमानाने शब्दब्रह्माच्या माध्यमातून तुमच्या माझ्या गळी उतरवतायत. आणि महाराजांचा शब्द म्हणजे साधा सोपा नाही हो. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत असं म्हणणारे तुकोबर आहेत. एक एक शब्द आणि त्यातला एक एक अक्षर हे अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणार आहे. महाराजांचा अभंग, ज्ञानोबांची ओवी, हे सगळं साहित्य आज 750-400 वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या जगण्याचा भाग होऊन गेलाय. तुम्हाला मला तारणार आहे. म्हणून काव्याचा दर्जा, शास्त्राचा दर्जा इतका विलक्षण होता. आज आमची एखादी कविता पेपरमध्ये छापून आली सकाळी, तर संध्याकाळी भेळवाल्याकडे पुडी बांधायला जातो तो कागद. एवढंच आयुष्य असतं आमच्या कवितेचं, आमच्या काव्याचं. पण महाराजांचे शब्द हे यावत चंद्र दिवा करो इतके अविस्मरणीय आणि इतके प्रबळ आहेत, इतके प्रभावी आहेत. त्यामुळे दुभंगणाऱ्या समाजाला अभंग आणि शाश्वत राखण्याचं सामर्थ्य या अभंगांमध्ये, या शब्दांमध्ये. महाराजांनी मिरास शब्द वापरलाय, मिरास. आमाघरी धन शब्दाची चरत्ने, आमाघरी धन शब्दाची चरत्ने, आमाघरी धन शब्दाची चरत्ने, आमाघरी धन शब्दाची आमाघरी धन शब्दाची चरत्ने, शब्दाचीच शस्त्री यत्न करू, शब्दाचीच शस्त्री यत्न करू, शब्दाची आमोचा जीवाचे जीवन, शब्दाची आमोचा जीवाचे जीवन. काय संपत्ती आहे महाराजांची. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. काय धन आहे. म्हणून इतके शब्द भंडार, इतकं शब्दांचं वैभव महाराजांकडे होतं. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. बस पांडुरंगाला आळवण्याकरता या शब्दांचा आधार घेतला आणि भगवंताला आपलासा केला. प्रस्तुतच्या अभंगामध्ये प्रथम चरणात तुकोबरायांनी मिरास शब्द वापरलाय. मिरास हा शब्द आता कॉन्व्हेंटच्या पोरांना अजिबात कळणार नाही. बरं, मराठी मीडियमच्या किंवा मराठी लोकांना सुद्धा मिरास म्हणजे नेमकं काही कळत नाही. मी जर असं म्हटलं ॲसेट, संपत्ती, वारसा, तर आम्हाला लगेच कळेल. काय ॲसेट दिली, काय वारसा दिला. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. वडील हा शब्द जसा बाप या अर्थाने आहे तसा वडील हा शब्द शहाणपण
ज्ञानी या अर्थाने सुद्धा आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या पिढ्यांनी आमच्या परंपरेने जे दिलं ना ते इतकं मोठं वैभव आहे आणि या वैभवाची जाण आहे तुकोबरायांना. म्हणून सार्थ अभिमानाने आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केलं. माझ्या वडिलांची विराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय परंपरा आहे? 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा. विश्वंभर बाबांच्या पासून सुरू झालेली ही परंपरा 8व्या पिढीपर्यंत येऊन पोहोचते. तुकोबराय म्हणतात माझ्या वाडवडिलांची इतकी मोठी महानता आहे की देवाकडे आम्ही काही मागत सुद्धा नाही कधी. हा अधिकार आहे भक्तीतला, हा अभिमान आहे. विश्वंभर बाबा आणि त्यांची पत्नी अमाई माता आपल्याला माहिती आहे. पंढरपूरच्या वारीची परंपरा 8 महिन्यामध्ये विश्वंभर बुवांनी 16 वाऱ्या कराव्यात पंढरपूरच्या. चेष्टा नाही. 8 महिन्यामध्ये 16 वाऱ्या कराव्यात आणि 8व्या महिन्यामध्ये पांडुरंग देहूला आलेत. ज्यावेळी हातपाय थकले, जेवायला बसलेत, संध्याकाळची वेळ, हातातला घास हातात राहिला, डोळ्यातनं टचकन पाणी आलं आणि अमाई आईने विचारलं का हो जेवत का नाही, भोजन का नाही करत? विश्वंभर बुवांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं अगं आता वारी घडणार नाही, बहुतेक हातपाय लटपटायला लागलेत, वारी घडणार नाही. वारी घडणार नाही म्हणून रडणारी भक्त मंडळी होती बरं का, प्रचंड जातीवंत निष्ठावंत वारकरी. वारी घडणार नाही यामुळे डोळ्यात पाणी आलं, कारण माहिती होतं भगवंताकडे एकच मागणं होतं, जन्मोजन्मी भगवंता तुझी सेवा घडली पाहिजे किंवा हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. अखंड वारी घडली पाहिजे ही मनातली कामना होती, मनोकामना होती. हातातला घास हातात आहे, डोळ्यात पाणी आहे. कसं तरी जेवण आटोपलं, बिछाण्यावर अंग टाकलं आणि सकाळच्या वेळी परमात्मा पंढरीश भगवंतांनी दृष्टांत दिला, स्वप्न दृष्टांत, लख प्रकाश. मंडळी देव या शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे आणि दिव या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. जिथं प्रकाश आहे तिथं देव आहे. म्हणून भगवंत कसा आहे, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस राती, तयाविणे नेत्रपाती हलवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. आत बाहेर उजेड आहे अशी अवस्था आम्हाला झाली की आम्ही देव. बाहेर अंधार असो नाहीतर प्रकाश असो, आम्हाला घेणं देणं नाही. एक गंमत सांगते. एका मित्राने, एका गृहस्थानी सूर्याशी मैत्री केली, सूर्याशी. आणि सूर्याशी तो रोज संवाद साधायचा. पूर्व क्षितिजावर उगवणारा सूर्यनारायण आपल्या पंचायतन पूजेमधलं 5वं दैवत आहे, आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी दिलेलं. अर्थात आता ते नवीन पिढीला रोज दिसतच असं नाही. म्हणजे पूर्व क्षितिजावर आम्ही कधी सूर्यनारायण बघायचा? कीर्तनकार गायक मंडळी तर सगळे निशाचर प्राण्यात मोडायला लागलीत बहुतेक आता. सकाळचा सूर्य उगवणारा, पण खरं सांगू का, सृष्टीमध्ये येणारा भगवा रंग, पूर्व दिशेला सृष्टीमध्ये उगवणारा भगवा रंग हा आम्ही भगव्याचे पायिक आहोत हे सांगून जातोय. बघा परत स्पष्ट सांगते, आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, पण जिथे भगवा आहे, जिथे धर्म आहे तिथे आपण आहे. आपली ही गादी आहे, कारण ही आर्य सनातन वैदिक परंपरेची गादी आहे. आचार्य भक्तीचे आचार्य ज्यांनी 84 सूत्र दिली, भक्ती सूत्र, देवर्षी नारद, त्यापुढे नामदेव महाराजांनी, अनेक कीर्तनकार, अनेक संतांनी ही चालवलेली ही जागा. आज हिंदू धर्मावर अनेक प्रकारचे घाले घातले जात आहेत, भगवा हटावचे नारे केले जात आहेत. मला असं वाटतं पूर्व क्षितिजावर आमच्या या मातीमध्ये, आमच्या या आकाशामध्ये जो आकाशव्यापी आहे भगवंत, तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा, असा तो अनंत वक्त अनंत बाहू दरवक्त नेत्रम पश्चामी त्वाम सर्वतो अनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्चामी विश्वेश्वर विश्वरूपम. असं भगवंताचं विश्वरूप दर्शन ज्यावेळी अर्जुनाला मिळालं, भगवंत इतका विशाल आहे आणि त्या विशाल गगनामध्ये गगनाचे प्रावरण म्हटलंय सत्य ज्ञानानंद. त्या गगनामध्ये परमात्मा सूर्यनारायण रोज आम्हाला दर्शन देतोय. यापेक्षा अजून चमत्कार काय पाहिजे सांगा? देवाला प्रत्यक्ष कोणी पाहिलंय का? ठामपणे उत्तर द्या, हो. आम्ही रोज पूर्व क्षितिजावर त्याला प्रत्यक्ष पाहतो, तो नारायणच आहे. मग त्याला पाहिल्यानंतर जी भगवी छटा पूर्व दिशेला येते ना, मला हिंदू हटाव असे नारे करणाऱ्यांना एक सांगावं असं वाटतं की हिंदू हटाव, भगवा हटाव हे नंतर बोला, आधी पूर्व क्षितिजावर रोज उगवतो तो भगवा हटवून दाखवा, हिम्मत असेल तर, मग भगवा हटावचे नारे आम्ही देऊ शकतो. असा भगवंत, त्या भगवंताशी मैत्री, तो मित्रच आहे. ओम मित्राय नमः आपण म्हणतो मंत्र, 12 नमस्कारामधला एक मंत्र आहे, एक नमस्कार आहे. त्याच्याशी मैत्री केली एका गृहस्थानी आणि सोनोपंत मामा दांडेकरांनी
अमृतानुभवावरती चर्चा करताना तो दृष्टांत अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितला. ते म्हणाले, त्या गृहस्थांनी त्या सूर्याशी मैत्री केली आणि तो गृहस्थ असा प्रवासाला निघाला असताना एकदा काय झालं, आता बोगदा लागला, डोंगरात गाडी निघाली, बोगद्यात गाडी निघाली आणि सगळा अंधार. प्रवास झाला पूर्ण आणि सूर्याला परत बोलायला आला. म्हणाला, मित्रा, तू माझा मित्र आहेस, तू जगाला प्रकाश देतोस, पण तुझा काय उपयोग? अरे मला अंधार बघावा लागला. तुझा उपयोग काय? मला अंधाराचा सामना करावा लागला. सूर्य म्हणाला, अंधार म्हणजे काय रे? ते अंधार काय असतं? जो स्वयंप्रकाशी आहे त्याला अंधार कसा कळेल? तो म्हणाला, तुला अंधार नाही माहिती? चल तुला घेऊन जातो आणि दाखवतो बोगद्यात. अंधार दाखवतो. सूर्याला घेऊन तो गृहस्थ बोगद्यापर्यंत आला. बोगद्याच्या मुखाशी सूर्य आल्यानंतर सूर्य म्हणतोय, कुठे आहे अंधार? तो गृहस्थ म्हणतोय, अरे आत्ता होता, मघाशी होता अंधार, तू आलास आणि अंधार निघून गेला. तू आल्यामुळे प्रकाश आला आणि अंधार निघून गेला. सूर्य म्हणतो, प्रकाश म्हणजे काय रे? जो स्वयंप्रकाशी आहे त्याला प्रकाशही माहिती नसतो आणि अंधारही माहिती नसतो. तसा भगवंत हा दिव, हा धातू आहे. दिव म्हणजे प्रकाश. तो प्रकाश स्वरूप आहे, तो चेतना स्वरूप आहे. तो तुमच्या माझ्या आत बाहेर भरून उरलाय म्हणून आम्ही चालतोय, बोलतोय, बसतोय, उठतोय. तो निघून गेला, ते चैतन्य निघून गेलं की माणसं उचला म्हणतात. 4 खांदेकरी आम्हाला लागतात, कुणी थांबत नाही. तुकोबराय म्हणतात, त्याची ओळख आम्हाला आमच्या वाडवडिलांच्या मुळे झाली, कारण आमच्या घरामध्ये भक्तीचं वैभव आहे, आमच्या घरामध्ये भक्तीची परंपरा आहे. ज्यावेळी विश्वंभर बुवांना पांडुरंग परमात्म्यांनी दृष्टांत दिला, प्रकाश सगळीकडे स्वप्नामध्ये दिसला आणि पांडुरंग परमात्मा सांगतात, बुवा काळजी करू नका, तुम्ही पंढरीला नाही आला तरी चालेल, मी देहूत आलोय. त्याच दिवशी पहाटे 4 माणसं सोबत घेतली, कुदळ घेतली आणि जिथं तुळशीचा सुगंध आला त्या आंब्याच्या बागेमध्ये, देहूमध्ये, तिथं खणायला सुरुवात केली. हाताने माती बाजूला सारली आणि कुणीतरी मुद्दा मांडून ठेवाव्यात अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती दिसल्या. देव देहूत आला. सगळ्या देहूनी बुवांच्या पायावर डोकं ठेवलं की बुवा तुमच्यामुळे आम्हाला देव भेटला, पांडुरंग देहूमध्ये आला. पंढरीला नाही जाता आलं तरी पांडुरंग देहूमध्ये आणण्याची शक्ती किंवा भक्तीचं सामर्थ्य ज्या माझ्या पितरांचं किंवा ज्या माझ्या पिढीचं आहे. आणि म्हणून तुकोबराय अभिमानींनी सांगतात, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुका म्हणे देवा देवा देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा देवा, तुका म्हणे देवा देवा, देवा जुनाट है माझी सेवा, जुनाट है माझी सेवा. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. जुनाट है माझी सेवा, जुनाट है, जुनाट है, जुनाट है माझी सेवा. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. आपल्या वाडवडिलांच्या कीर्तीचा, त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान तुकोबराय व्यक्त करतायत. मंडळी, आम्ही जर ज्ञानोबा तुकोबांचे पाईक असू ना, तर आम्हाला हा अभिमान असला पाहिजे आपल्या वाडवडिलांचा, आपल्या परंपरेचा, आपल्या वंशाचा. काय मिळतं परंपरेकडून? सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः, उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. सुशीलो मातृपुण्येन,
आईची पुण्याई असेल तर आम्हाला सुशीलता शीलतेचा गुण मिळतो. पित्याची पुण्याई असेल तर चातुर्य प्राप्त होतं. उदारो वंश पुण्येन वंशाची पुण्याई असेल तर औदार्याचा गुण आम्हाला प्राप्त होतो. आणि आत्मपुण्येन भाग्यवान स्वतःची पुण्याई असेल तर आम्ही भाग्यवान ठरतो. विठ्ठल चातुर्य भाग्य हे सगळं आम्हाला आमच्या पिढ्यांकडून प्राप्त झालं, आमच्या वाडवडिलांकडून. म्हणून महाराजांचे वडील बोल्होबा पांडुरंगासमोर उभे राहायचे आणि पांडुरंग परमात्म्याने बोल्होबांना पाहिलं की तिकडे उभे असलेल्या आईसाहेबांना, रुक्मिणी आईसाहेबांना पांडुरंग परमात्मा म्हणायचे. म्हणजे देवाची मान खाली जायची. देव खाली मान घालून उभे राहिले की आईसाहेब म्हणायचे, अहो मान का खाली घालताय? ते म्हणायचे, अगं सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते. कोण सावकार? अगं हे सगळे नामाचे सावकार आहेत. यांनी इतकी भक्ती केली की यांच्या भक्तीचं ऋण माझ्यावर चढत गेलं, वाढत गेलं. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण म्हटलं. इतकं भक्तीचं ऋण वाढत गेलं की आता माझी मान खाली गेली, कारण हे मागायलाच तयार नाही काही माझ्याकडून. महाराज मग पुढच्या काळात महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही तरी मागा, तुमच्या वडील बापजादांनी काहीच मागितलं नाही आमच्याकडं, तुम्ही तरी मागा. महाराज म्हणले, काही मागणे आम्हा अनुचित, आम्ही नाही काही मागू शकत देवा. आमच्या वाडवडिलांची ही रीत आहे. आमच्या वाडवडिलांनी इतकी तुझी भक्ती केली की तुझे चरण गहाण पांडुरंगा, शब्द आहे तुकोबरायांचा. आमच्याकडं तुझे चरण गहाण आहेत. खरं सांगू का, सामर्थ्य असं असतं वाडवडिलांचं. बघा भानुदास महाराज, संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे पणजोबा, महाराजांना पांडुरंग परमात्मा मागे लागले होते. महाराज काहीतरी मागा ना, काहीतरी मागा ना. देव मागे लागलाय भक्ताच्या, काहीतरी माग. आपण असतो तर त्या जागी मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीट मागेन, कुठली कष्ट न करता पटकन. आपण आपली झोळी फाटकीच आहे की ते दिलं तरी आपल्याला कमी आहे. कायम आपण याचकाच्या भूमिकेत असतो. भानुदास महाराज म्हणले, हे बघ देवा मला काही नको आहे, तुलाच काही हवं असेल तर माझ्याकडून माग. भानुदास महाराज देवाला म्हणतात, तुला काही हवं असेल तर माझ्याकडून माग. त्यावेळी भगवंत याचक होतो आणि भक्त दाता होतो. भगवंताला भानुदास महाराज सांगतात, भगवंत भानुदास महाराजांना सांगतायत, महाराज मला मी मागेन ते द्याल का? हो म्हणाले, मागा. मला तुमच्या कुळात जन्म घ्यायची परवानगी द्या. आणि मग भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आहे. संतश्रेष्ठ नाथबाबांचा जन्म. ही पिढ्यांची पुण्याई असावी लागते, तेवढी भक्तीची तपश्चर्या असावी लागते, ती भक्ती मुरलेली असावी लागते. ते जुनाट शब्द वापरला प्रमाणामध्ये. महाराज म्हणाले, ते जुनं असावं लागतं तरच पुढच्या पिढ्यांकडे येतं. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची ही. वेल जशी असते तसं त्या वेलीला येणारं फळ असतं. त्याच बीजाचा उत्तरोत्तर विकास होत जातो, असं महाराजांचं म्हणणं आहे. विठ्ठल तुझी चरण सेवा करणं हे आमचं भाग्य आहे, ही आमची ॲसेट आहे, हे आमच्याकडं वारसा हक्काने आलेला आहे. आज 20-22ली मुलं आपल्या पित्याला विचारतात. मी म्हटलं ना, बाप असा असतो की सगळं आपल्या जीवाचं सगळं दान आपल्या पुढच्या पिढीला देऊन टाकतो. रक्ताचं काय करतो आपण? रक्ताचं पाणी करावं, हाडाची काढ, जीवाचं सगळं माहिती आहे तुम्हाला. आपण हे सगळं करतो आणि आपला 16-17 वर्षाचा पोरगा आपल्याला विचारतो, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? सहज, अत्यंत सोफिस्टिकेटेड आणि सुशिक्षित झालेली पिढी आमचे आईबाप अडाणी आहेत म्हणून मोकळे होतात. 4 पुस्तकं कमी शिकली असतील, पण खरं सांगू, माता पित्यांना कधीच अडाणी म्हणू नका, कधीच म्हणू नका, कारण त्यांच्या रूपाने अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तुमच्या माझ्या घरात वावरत असतं. भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे कुटुंब व्यवस्था आहे. आणि या कुटुंब व्यवस्थेतले 2 सोन्याचे खांब आहेत, एक आई आहे आणि एक बाप आहे, एक पिता आहे. त्यामुळे विचार करूया, ज्याला पंढरपूरला जाता नाही आलं, नामदेव महाराजांनी उत्तर दिलं, नाही आलात पंढरीला तरी चालेल, पण तुमच्या घरामध्ये एक रुक्माई आहे आणि एक विठ्ठल आहे. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी. तेन जावे तीर्थासी, तेन जावे तीर्थासी, पुंडलिक
काय केले कुंडली काय केले तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी कुंडली कुंडली उदाहरण दिलं पुंडलिकाचं. पांडुरंग परमात्म्याची जर कृपा प्राप्त करायची असेल तर संतांचं म्हणणं आहे पंढरपूरला नाही गेला तरी चालेल. नामदेव महाराज म्हणले माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत असेल पाप भंगा करीत असेल पाप भंगा कुंडली कराये पुंडलिक आहे त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू माझी भक्तीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले तुकोब परमात्म्याशी नातं जोडतात. नाही देवा तुझ्याकडे यायला आलं जमलं तरी सुद्धा घरात आमच्या आईबापांच्या रूपाने आम्ही विठ्ठलाला पाहिलंय. सगळी नाती पांडुरंग परमात्म्याशी जोडली. आणि महाराज म्हणाले आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी जे दिलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. आजच्या पिढीला असतोच असं नाही. कितीही करा. खरं सांगा मंडळी, ब्रह्मचैतन्य महाराजांचं गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही प्रपंचासाठी कितीही करा कुणीही केलं म्हणत नाही. म्हणतं का मावशी? किती करा तुम्ही सांगा. किती करा, रांधा वाडा उष्टी करा, केलं कुणी म्हणतं का? बघा लगेच असं म्हणणं आहे. कुणी किती मरा सगळ्यांसाठी पण कुणी काही केलं म्हणत नाही. पण खरं सांगू, महाराज म्हणाले माझ्या रामासाठी थोडं करा, विठ्ठलासाठी थोडं करा, तो लक्षात ठेवतो. तो लक्षात ठेवतो. ती कृपा आपल्याकडे चालत येते. तुकोबरायांच्या घरी पांडुरंग स्वतः आले, देहूला आले, स्थानापन्न झाले. ती कृपा चालत येते. ज्ञानोबराय म्हणतात शबरीला मतंग ऋषींनी सांगितलं होतं मी दिलेल्या मंत्राशी अनुसंधान ठेव, अहर्निश त्या मंत्राचा जप कर. शबरी तू इतकी भाग्यवान ठरशील. लोक देवाकडे जातात, लोक दैवताकडे चालत जातात, पण अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक त्रिभुवन सम्राट तुझ्यापर्यंत चालत येईल, दैवत तुझ्यापर्यंत चालत येईल. ही उलटी गंगा, नाथाच्या घरची उलटीचं खूण, पाण्याला मोठी लागली तहान. देवाला ना राबायला, देवाला वाडवडिलांची परंपरा अशी होती की भक्तीचं ऋण देवावर वाढलं चढलं
आणि त्याचं कारण असं झालं, देवनाथांच्या दारात उभे श्रीखंड्या म्हणून 36 वर्ष वेगवेगळ्या नावांनी सेवा केली, 12 वर्ष राबले, इतकं काम केलं, पडेल ते काम उचललं. देवाला कधी झोपलेलं नाथांनी पाहिलं नाही मंडळी, कधीच नाही. बरं, आपल्याच पूजेची तयारी आपणच करायची, आपल्याच पूजेचं गंध आपण उगळायचं, आपलीच पूजेची फुलं आपणच आणून द्यायची, त्यांच्या नाहरीची व्यवस्था करायची, गिरिजामाईंना स्वयंपाक घरात मदत करायची, पाट पाणी आणून द्यायचं, भोजन झालं की उष्टी खरकटं उचलायचं, दुपारच्या वेळी पायाशी बसून पायचे. संध्याकाळी नाथ महाराज कीर्तनाला उभे राहिले की नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग म्हणून त्यांच्या मागे नाचावं कीर्तनामध्ये. इतका आनंद 12 वर्ष पूर्ण झाले. आणि ज्या कारणाने नाथांना कळालं की माझ्या घरी साक्षात जगाचा बाप राबलाय, पडेल ते काम केले, त्यावेळी ढसढसा रडायला लागले, लोटांगण घेतलं, गडबडा लोळले नाथ पायाशी आणि म्हणाले, देवा फसवलत मला, तुम्ही फसवलत, त्यापेक्षा तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं म्हणाले. कारण इतकी सेवा केली, माझी गोष्टी खरकटी सुद्धा तुम्ही उचलली, हे कशाचं फळ मिळतो? महाराज त्याचं उत्तर देतात, आमच्या वाडवडिलांची पुण्याई आहे, हे आमचं नाही. नाहीतर काय होतं माहितीये, वडिलांना श्रेय देण्याऐवजी मग आम्ही असे जमिनीच्या बांधावर उभे राहतो आणि बांधावर उभे राहून येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो, मग तुकोबांकडून का शिकायचं? हे तुकोबांनी श्रेय स्वतःकडे नाही घेतलं. अहो, दिवाळं झालं प्रपंचाचं तरी सुद्धा बरे झाले देवा निघाले दिवाळे, ही अवस्था प्राप्त केली महाराजांनी. आमचं उलट आहे, आम्ही बांधावर उभे राहतो आणि येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो, तो दगड दिसतोय का तिथपर्यंत, ते झाड, ते डोंगर सगळं. मग ती धरणी माता आपल्यावर हसते, ती म्हणते, वाई गो, याचा आजोबा सुद्धा पणजा सुद्धा हेच म्हणत होता. मग ही परंपरा, आजा गेला पणजा गेला, बाप मसणा गेला, देखत नातू म्हणतो तोही तैसा झाला. मग ती धरणी माय आपल्यावर हसते, भगवंत सुद्धा आपल्यावर हसत असेल की अरे मला अहंकार नाही, आपण नाही बाबा त्यातले, आपण कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, आपल्याला अहंकार नाही, हा सुद्धा एक अहंकारच आहे ना. मग सगळं श्रेय वाडवडिलांना देण्याला किती मोठी मनाची ताकद आणि पुण्याई असावी लागेल. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, मोठ्या माणसांवर किती मोठी जबाबदारी असते. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिते सामान्य सकल. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. म्हणून मोठी माणसं जे जे वागतात त्याला धर्म असं म्हटलंय, धर्माचरण म्हटलंय. म्हणून बघा मोठ्या माणसांवर किती मोठी जबाबदारी आहे, किती मोठी जबाबदारी आहे. आज पांडुरंगाला यावंसं वाटलं वाडवडिलांच्या पुण्याईमुळे. महाराज तो अभिमान व्यक्त करतात, या जगामध्ये या भारतभूमीचं एक रत्न जन्माला येऊन गेलं, योद्धा संन्यासी असं त्यांचं वर्णन केलं. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण ज्यांच्याबद्दल बोललं गेलं असे योद्धा संन्यासी शिकागोला गेले, धर्मपरिषद गाजवली, भारताचं विश्वबंधुत्वाचं नातं सर्वदूर पसरवून दिलं आणि अत्यंत सुंदर असा धर्माची पताका फडकवून आले असे स्वामी विवेकानंद. 16 वर्षाचे होते आणि आपल्या वडिलांना प्रश्न विचारला होता, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं? जे आजचं पोरगं विचारतं, कॉलेजला जायला लागलं, चटपटीत बोलण्याचा गुण आला की तो विचारतो, आमच्यासाठी काय ठेवले? तसं त्यांनी प्रश्न विचारला, बाबा माझ्यासाठी काय ठेवले? वडील होते विश्वनाथ बाबू दत्त आणि आईचं नाव होतं भुवनेश्वरी माता. कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते सुप्रसिद्ध. विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी मातेंनी बाळाला समोर बोलावलं, 16 वर्षाचं त्यांचं ते लेकरू. सांगितलं, नरेंद्रा तुझ्यासाठी आम्ही काय ठेवलंय? या प्रश्नाचं उत्तर जर तुला पाहिजे असेल ना, तर तू आपल्या घरामध्ये कपाटाचा मोठा आरसा आहे, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा आणि तुला उत्तर मिळेल. नरेंद्र 16 वर्षाचं अत्यंत देखणं रूप, आरशासमोर जाऊन उभे राहिले, डोळ्यात टचकन पाणी आलं, प्रश्नाचं उत्तर मिळालं. खरं आहे, यापेक्षा वाडवडिलांनी आपल्यासाठी काय ठेवायचं असतं? उत्तम सशक्त बलदंड आणि आरोग्य संपन्न देह, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, प्रबळ इच्छाशक्ती. यापेक्षा आई वडिलांनी काय मागे ठेवायचं असतं याचं उत्तर मिळालं आणि जगाचा योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद म्हणून एक नररत्न या भूमीला मिळालं, ते वाडवडिलांच्या पुण्याईमुळं. महाराज म्हणतात, स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याला महाराज धन्यता देत नाही, ते आई वडिलांना धन्यता देतात. धन्य माता पिता तयांची आपुलिया हिता जो असे जागता. बरं ठीक आहे, आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ही परमार्थाची सुंदर परंपरा दिली, ही संपत्ती दिली. याचं कारण काय माहितीये का? माझ्या वाडवडिलांनी कुठली साधनं केली,
नेमकं केलं काय की ज्याच्यामुळे आम्ही देवाच्या दारात पोहोचू शकलो. अभंगाचं दुसरं चरण. उपवास पारणी राखिला दारवंता उपवास पारणी राखिला दारवंता पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणी राखिला दारवंता केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला उपवास पारणी राखिला दारवंता उपवास पारणी राखिला उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखिला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी सुख दुःखाचे पाप पुण्याचे जे जे भोग आम्ही भोगतोय. आमच्या वाट्याला आलेलं सुख आहे ना ती वाडवडिलांची पुण्य आहे. आणि त्यांनी काय साधन केलं भक्तीच्या साध्यासाठी काय साधन केलं. उपवास पारणे उपवास केला पारणं केली भक्तीची परंपरा अमर्याद राखली. कीर्तन प्रवचन भजन नामस्मरण यामध्ये सगळं जीवन झिजवलं. म्हणून शब्द वापरला उपवास. आपण उपास म्हणतो उपास नाही बरं का. बरं उपवास आम्ही करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी चेहरा मात्र बघण्यासारखा असतो आपला. असतो की नाही जणू काही गिळलंच नाही आपण. बरं एक आपल्याकडे उपवासाच्या दिवशी दुप्पट खायची परंपरा आहे. फळ फळावळ हंगामाप्रमाणे सगळं मिळतं त्या ताटात. एरवी कधी भरलेलं नसतं एवढं ताट उपासाच्या दिवशी असतं की नाही. खरं सांगा खरं सांगा. प्राचार्य शिवाजीराव भोसले महाराष्ट्राचं खूप मोठं वक्तृत्व क्षेत्रातलं नाव होऊन गेलं. मला खूप आवडायचं त्यांचं वक्तृत्व. भोसले सर म्हणायचे महाशिवरात्र आली किंवा कुठलाही उपासाचा दिवस आला एकंदरीत आता एकादशी सगळ्यांचीच नसते म्हणून काही ठराविक तिथी आम्ही उपवासाची मंडळी आहोत. तर त्या महाशिवरात्री दिवशी शंकराला असा प्रश्न पडत असेल ते म्हणायचे की या पृथ्वी तलावरचा सगळा मानव आजच्या दिवशी सगळंच अन्न संपवणारे की काय अशी भीती त्या महादेवाला वाटावी. इतकं त्या दिवशी आम्ही मग फराळ हा शब्दच असाय की म्हणताना सुद्धा तोंड गरगरीत होते. फराळ बरं ते जाऊ दे. आपण झाला का फराळ जेवलात का असं म्हणण्याऐवजी शब्द का शब्दांना महत्व दिलं. आम्ही म्हणतो गिळलं का. अहो साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबराय म्हणतात. आपण प्रमाण ऐकलं आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने तुकोबराय म्हणतात. मग आम्ही किती जपून शब्द वापरले पाहिजेत. काय वाडवडिलांकडून शिकायचं असतं. शब्द संभल के बोलिए शब्द के हाथ ना पाव. एक शब्द है औषधी तो दुसरा शब्द है घाव म्हटलंय. शब्दाची जखम भरून नाही निघत लवकर शस्त्राची जखम भरून निघू शकते. त्यामुळे असे शब्द वापरले अशी साधना केली. भगवंताच्या ठिकाणी प्रत्येक क्रिया जोडली गेली. माझं चालणं तुझी प्रदक्षिणे आहे. माझं बघणं हे तुझ्या रूपाचं दर्शन आहे. माझं ऐकणं हे तुझं श्रवण करण्यासारखं आहे. त्यामुळे प्रत्येक इंद्रियांना पण सांगून दिलं घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ही उपासना आहे. उपवास पारणे उपवास भगवंताच्या जवळ वस्ती करणं अखंड भगवंताच्या चिंतनात आमचे वाडवडील राहिले. त्याचा परिणाम असा झाला उपवास पारणे राखीला दारवंठा केला भोगवटा आम्हाला गी. आम्ही सुखाचे भोग घेऊ शकलो कारण आमच्या वाडवडिलांनी देवा तुझी इतकी सुंदर भक्ती केली इतकी सुंदर की ते दार आम्हाला प्राप्त झालं तुझं. त्याच्याकरता जो या ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. जो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी. सेवेचं दार निवडलं आणि देव कुणाच्याही दारात जात नाही. सेवेच्या माध्यमातून भगवंताच्या दारात जाणाऱ्यांसाठी किंवा सेवेच्या माध्यमातून भगवंताचं दार ज्यांनी निवडलं त्या भक्तांच्या घरात देव जातो. गेले की नाही हो. द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवा राणा पांडवा घरी भारतीचा राणा पांडवा घरी
इच्छा झाली त्याकरता भक्तांनी असं दार निवडलं, सेवेचं दार निवडलं. त्याचा परिणाम असा झाला, उपवास पारणे राखीला दारवंटा. आम्ही देवाचं दार राखलं, आम्ही देवाच्या दारात पोहोचू शकलो, आम्ही देवाच्या पर्यंत पोहोचू शकलो. हे भक्तीचं सामर्थ्य वाडवडिलांच्यामुळे प्राप्त झालं. महाराज सांगतात, मला बघा ना, देव कुणाच्याही घरात जात नाही. देव तुकोबांच्या घरात गेला, देव ज्ञानोबांकडे आला, ज्ञानोबांच्या हृदयस्थ विराजमान झाले. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघीची झाले देहब्रह्म. या अवस्थेला ज्ञानोबाराई पोहोचले. देव कुणाच्या, विदुर काकांनी बोलावलं होतं का देवाला? फक्त मनात इच्छा व्यक्त केली होती. स्वागत यात्रा चालली होती हस्तिनापुरामध्ये शिष्टाई करता आलेल्या भगवंतांची. त्यावेळी दुर्योधनाने ठरवलं होतं, याला पंचपक्वान्न खायला घालू आणि आपल्या बाजूला वळतं करून घेऊ. ही परंपरा 5000 वर्षापूर्वीपासून आहे. नाही कळलं राहू द्या. आदल्या दिवशी मतं बदलतात का नाही, चांगलं चुंगलं खायला घालू आणि कौरवांच्या बाजूला याला करून घेऊ, असं दुर्योधनाने विचार केला. पंचपक्वान्नाचं भोजन तयार ठेवलं, पण भगवंत म्हणले याच्या घरचं मी खाणार नाही. अन्नात जायते बुद्धी, नको, मी याच्या घरचं खाणार नाही. विदुर काका फक्त उभे होते, नजरेनी त्यांच्या चेहऱ्याचा भाव ओळखला आणि भगवंतांनी नजरेनी सांगितलं मी येतोय. काय तयारी केली विदुर काकांनी, पण भगवंतांनी विदुर काकांच्या दाराची कडी वाजवली, मी आलोय, मी आलोय काका. तुम्हाला आम्हाला असं नाही वाटत का कधी की देवाने आपल्याही दारात उभं राहावं, आपल्याही दाराची कडी वाजवावी? पण आपले दार कायम झाकलेलं आहे, कायम बंद आहे. विकारच भरलेत त्याच्यामध्ये. ते घर रिकामं कसं व्हायचं? घर रिकामं केलं पाहिजे, तेव्हा देवही आपल्या दारात येईल, घरात येईल. महाराज म्हणाले, आम्ही सुखदुःखाचे भोग भोगतोय याचं कारण आमच्या पूर्वजांनी केलेली भक्तीची ही सगळी साठा आहे हा भक्तीचा. काय साधनं केली? उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. चला चला लवकर चला माऊली करा. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम माऊली हरणे हरणे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. मंडळी, इथं आल्यानंतर आमची सुद्धा काही कर्तव्य आहेत, काही जबाबदाऱ्या आहेत, काही सामाजिक बांधिलकी आहे. आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला काय द्यायचंय याचा विचार असला पाहिजे. मी खरं सांगते, आपण जर योग्य वेळी सावधगिरीने नाही वागलो तर आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आम्हीच निर्माण करून ठेवलेला अंधार त्यांना पाहावं लागेल, एवढं सांगते. आज घराघरामध्ये धर्माचरण धर्मशिक्षण असण्याची का गरज आहे? परवा एक आजोबा भेटले, 75चं वय असेल, प्रचंड चिंता चेहऱ्यावर. म्हटलं का हो बाबा, एवढी चिंता कशाची लागली? 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवलंय. म्हणले अगं खरं आहे तुझं, पण 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली आहे मला. इतकं करून ठेवतो आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी, इतकं करून, पण मला असं वाटतं संस्कारांची एक शिदोरी त्यांना देऊया, बस. आजन्म ऋणी राहील पुढचा समाज किंवा पुढची पिढी आमच्यासाठी. आम्ही भाग्यवान आहोत. याची देही याची डोळा, आपण परमात्म्याची भक्ती पाहतोय आजूबाजूला. काही दिवसांपूर्वी रामो विग्रहवान धर्म असं वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अयोध्येमध्ये रामाची धर्माची मूर्त साक्षात उभी आणि त्या मंदिरावर खऱ्या अर्थी ध्वज विराजमान झालेला तोही आपण पाहिला. माध्यमांच्या माध्यमातून असू दे, पण आपण पाहिला. आपण पुढच्या पिढीला सांगू शकतो की आम्ही रामाला सिंहासनावर प्रतिष्ठित होताना पाहिलं, रामाच्या मंदिरावर ध्वज फडकताना आम्ही पाहिलं, आम्ही पांडुरंग परमात्म्याची वारी पाहिली, भगवंताला आम्ही पाहिलं का, अशी पुढची पिढी आम्हाला प्रश्न विचारेल. खरं सांगू का, वारीमध्ये 60-70चे एक आजोबा चालतायत, वारी सुरू आहे. आणि आता वारीमध्ये सध्या सोशल मीडिया इतका आहे की ते रील करणाऱ्यांची संख्या पण जास्त वाढली. त्यांना वारीशी काही घेणं देणं नसतं, त्यांना फक्त त्यांचे व्ह्यूज वाढवायचे असतात. स्पष्ट सांगते, ते येतात आणि त्यांनी एका मुलाखत घेतली आजोबांची, एका वारकऱ्यांची. ते म्हणले बाबा किती वर्षापासून वारी करताय?
म्हणले तसं नाही आठवत, आता जुन्या लोकांची सणावळ्या वगैरे साल सांगण्याची पद्धत, तुझा जन्म झाला त्या वर्षी दुष्काळ पडला होता बघ, ही पद्धत. म्हणाले तसं काही आठवत नाही. ते आजोबा होते, त्या म्हातार बाबांच्या खांद्यावर त्यांनी त्यांच्या नातवाला घेतलं होतं, त्यांच्या नातवाला घेऊन चालले होते. त्या पत्रकारांनी त्या मुलांनी विचारलं, बाबा किती वर्षापासून वारी करताय? ते म्हटले नाही आठवत, पण खरं सांगू का, माझा नातू जसा माझ्या खांद्यावर बसलाय तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून वारी करतोय म्हटले. ही परंपरा आहे, पिढ्यांची जोपासलेली परंपरा. तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून वारी करत आलो, तेव्हापासून वारी करतोय. प्रश्न विचारला पुढचा, देव भेटला का? पांडुरंग दिसला का हो तुम्हाला? खरंच पांडुरंग भेटला का? ते म्हणाले नाही भेटला, नाही दिसला, नाही दिसला. मग तरी सुद्धा वारी करताय? हा, आमच्या वाडवडिलांनी केली म्हणून आम्ही वारी करतोय. मग देव दिसला नाही तरी वारी करता? 90 इकडं वय चाललं तरी वारी करता? म्हटले हो. आता लेकरा तू लई प्रश्न विचारले मला, मी विचारू का एक प्रश्न तुला? विचारा ना बाबा. त्यांनी प्रश्न विचारला, म्हणाले तुमच्या घरी तुम्ही कुत्रा पाळता का? तो मुलगा म्हणाला हो, आम्ही शहरी माणसं कुत्रा घरात पाळतो, नवे आमच्या तो बेडरूम मध्ये सुद्धा असतो. ते फक्त बुंगतायत का विश्वास आहे? हे प्राण्यांच्या बाबतीत आहे, आम्ही माणसासारखी माणसं आहे. आम्ही नाही देवाला पाहिलं, पण आमच्या ज्ञानोबांनी त्याला पाहिले, आमच्या तुकोबांनी त्याला पाहिले. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, तोम्या देखिला साजणी. देखिला साजणी, तोम्या देखिला साजणी. पाहता पाहणे मनान पुरे धणी, पाहता पाहणे मनान पुरे धणी. देखिला देखिला देवाचा देव, हा देखिला देखिला माये देवाचा देव. आ देखिला, देखिला माये देवाचा देव. देखिला, देखिला माये देवाचा देव. देव आमची ज्ञानोबा म्हणजे आमची माय आहे, तुकोबा आमचा बाप आहे, आमचा पिता आहे. मग त्यांनी जर देवाला पाहिलंय, आमच्या वाडवडिलांनी देवाला पाहिलंय, तर आम्हालाही देव दिसेल हा भक्तीतला विश्वास सर्वसामान्य संतांचा होता. त्या वारकऱ्यांनी उत्तर द्यावं. मंडळी, आपल्यालाही असंच वाटावं की ज्ञानोबांनी त्याला पाहिलंय, तुकोबांनी त्याला पाहिलंय, तर आपल्यालाही तो एक दिवस दिसेल. या निष्ठेने त्याची भक्ती करावी. साधन असं करावं की साध्याची प्राप्ती आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताला पाहता येतं का? येतं. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी. अनंत रूपांनी अनंत वेशात मी त्याला पाहिला. बाप रखुमा देवी वरू खूण वाढली तैसी तोम्या देखिला साजणी. मग देवाला पाहण्याची सिद्धी सामर्थ्य कृपेशिवाय प्राप्त नाही होत. ते वाडवडिलांचं सामर्थ्य, ती पूर्वपुण्याही आमच्या पाठीशी असावी लागते. ती तुकोबांच्या पाठीशी होती. झालंय माझं कीर्तन, वेळही आपली संपलेली आहे, काळजी करू नका. महाभारतातलं एक व्यक्तिमत्व होतं. भगवान गोपालकृष्णांनी सांगितलं होतं की तुम्ही इच्छामरणी आहात, तुम्हाला काय हवंय शेवटच्या क्षणाला तेवढं सांगा. तेव्हा पितामह भीष्म, ज्यांची भक्ती जगाला दाखवण्याकरता नव्हती पण गोपालकृष्णाला दिसणारी होती, प्रिय होती, कायम कौरवांची बाजू घेतली, कौरवांच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहिले. पण शेवट काय इच्छा व्यक्त केली हो? शरपंजरी पडलेले पितामह भीष्म भगवान गोपालकृष्णाला सांगतायत की भगवंता, सहस्र नाम माझ्या मुखात तुझं आलं पाहिजे, माझ्या डोळ्यांना तुझंच रूप दिसलं पाहिजे. अत्यंत सुंदर याचना केली, अत्यंत सुंदर याचना केली. आणि त्यांनी सांगावं की देवा, या यातना जरी मी उत्तरायणापर्यंत भोगत असलो तरी तू माझ्या समोर राहा. तू समोर आलात की यदि वातादि दोषेण मद भक्ताम माम विस्मरेत अहम स्मरामि तम भक्तम तदामि च पराम गतिम. पुराणामधलं वचन आहे की कुठल्याही शारीरिक आधिव्याधीनी
एखादा भक्त जर मला विसरला शेवटच्या क्षणाला, आयुष्यभर ज्यांनी माझं स्मरण केले, जर शेवटच्या क्षणाला विसर पडला, भगवंत म्हणतात मी त्याला परमगतीला पोहोचवतो. काळजीच करायची गरज नाही. ओठ कंठ चले नाही जिव्हा रटे न राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम, तुलसीदासजी म्हणतात. अशी अवस्था प्राप्त होते ज्यावेळी पितामह भीष्म युधिष्ठिराला संवाद करतायत, युधिष्ठिराच्या प्रश्नांना उत्तर देतायत, त्यावेळी सांगतात की बाबा रे, मी तुझ्याकडे एवढंच एक संस्कारांचं दान सोपवून जातोय. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमः समस्त भूतानाम आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. मग आयुष्याचा शेवट कसा होईल? महाराज म्हणाले आमची वंशाची परंपरा अशी आहे की त्या वंशाने आम्हाला दास व्हायला शिकवलं, दास व्हायला शिकवलं. मी तुझा अंकित झालो भगवंता, आणि मग आता तुझी माझी भेट झाल्याशिवाय राहणार नाही. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधन चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न मृत्यू. इतका सुंदर आविर्भाव तुकोबरायांचा, जो आचार्यांचा होता की बस आमची सगळी बंधनं गळून पडली. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रे न तीर्था न वेदा न यज्ञा अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं सुंदर भगवंताच्या जवळ जाण्याचा अनुभव महाराजांना प्राप्त झाला. तुम्हाला मला साधकांना सुद्धा तो प्राप्त व्हावा ही महाराजांची इच्छा आहे. महाराज म्हणले हे आम्हाला कशामुळे प्राप्त झालं देवा? माझ्या पिढ्याच्या पुण्याईमुळे मी तुझ्या जवळ आलो, आणि जर भक्तीच्या वाटेवर असताना माझी उपेक्षा झाली, मला तू मोकलिले या शब्दाचा अर्थ माझी उपेक्षा झाली, माझी फजिती झाली, तर लक्षात ठेव भगवंता, लोक मला नाही नावं ठेवणार, तुला नावं ठेवतील, कारण मी तुझी भक्ती करतोय. तुझं ब्रीद आहे योगक्षेमम महाम्यहम, भक्ताचं पूर्णपणे रक्षण करणं हे तुझं ब्रीद आहे ना, तेव्हा तुला लाज वाटायला पाहिजे. आणि म्हणून प्रश्न विचारलाय शेवटच्या चरणामध्ये. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, परंपरा हरी हरी वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकलीता लाज पुन्हा, तुका मोकलीता लाज पुन्हा, पारणे राखला दार फलता, उपवास पारणे राखला दार फलता, केला भोग बटा आम्हाला केला भोग बटा आ
केला भोगवटा 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 आ केला भोगवटा ज्ञानोबा यांच्या मंदिरामध्ये आम्ही सर्वांनी एकत्रित दिवाळी पाठ केली होती. सरे ग पद रे ग
मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखिला दार वंटा तजरे अभिमान जान गुनियन को तजरे अभिमान जान गुनियन को तजरे अभिमान जान गुनियन को गुण की सेवान मान अवमान गुण की सेवान मान अवमान तजरे अभिमान जान गुनियन को तजरे अभिमान तजरे तजरे अभिमान तजरे अभिमान जान गुनियन कौन जाने कब मिटे जाए कौन जाने कब मिटे जाए सास तरसे छीन नहीं भरोसो तरसे गुण को देत जगमान तजरे अभिमान जान गुनियन को तजरे अभिमान तजरे अभिमान तजरे ज्ञानेश्वर माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा श्रोते हो तुकोबराय आम्हाला शिकवतात वाडवडिलांचा अभिमान ठेवूया वडील या अर्थाने मोठेपण शहाणपण ज्ञानी असणं किती महत्त्वाचं आहे पुढच्या पिढ्यांना काय देता आलं पाहिजे अत्यंत सुंदर असा आशयाचा महाराजांचा 3 चरणाचा पण खूप मोठा आशय सांगणारा हा अभंग यथाशक्ती यथामती अनेकांनी या अभंगाला चिंतन स्पर्श केलाय पण माझ्या अल्पवाणीनुसार आपल्यासमोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते बोलत असताना काही विडबाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा परमदरणीय आमच्या हांडोरे बाबांना अत्यंत त्यांच्या पुण्यस्मृतीला आजच्या दिवसाची श्रद्धांजली आणि स्मृती त्या स्मृतीला वंदन करते उत्तम सद्गती प्राप्त होवो अशी प्रार्थना करते हांडोरे परिवाराला त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक सर्व ग्रामस्थ सर्व बंधू भगिनी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन त्या सगळ्यांच्या ऋणात राहते ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी या सेवेसाठी कायम संपर्क केला असे मला वाटतं श्रीमंत दादा हां गणेश बाबा श्रीमंत मनापासून त्यांनाही नमस्कार आणि सगळ्यांची नावं खरं तर उल्लेख करणं आवश्यक असतं पण ते माझ्याकडून राहील सगळ्यांची क्षमा याचना करते सगळ्यांना नमस्कार करते आणि पुन्हा एकदा सेवेसाठी ही उपस्थित असलेली भारतातली महाराष्ट्रातली अत्यंत नामवंत गायन वादन क्षेत्रातली ही जी मंडळी आहेत मला अजिबात काही संकोच वाटणार नाही सांगायला पण खरंच या मंडळींच्या चाली यूट्यूबवर ऐकाव्यात आणि आपण काहीतरी थोडंफार शिकावं त्यांच्या समोर बसून नाही शिकता येत पण अशा पद्धतीने का होईना असं शिक्षण घ्यावं मग ते महाराजांचा हरिपाठ फेसबुक काय यूट्यूबला खूप गाजतोय इन्स्टाला पण आहे सगळीकडे आहे त्यामुळे खरं सांगते मला अजिबात संकोच नाही महाराज त्या हरिपाठातल्या चाली इतक्या गोड गायला तुम्ही त्या आम्ही शिकतोय कारण बस आमचं काय काम या वाटेवर चालणं मोठ्यांचं शिकणं अनुकरण करणं आपण सगळी मंडळी थोर आहात ज्येष्ठ आहात श्रेष्ठ आहात सगळ्यांच्या कृपाशीर्वादाची याचना करते बगुरे गुरुजी असतील महाराज असतील आणि आमचे किरणदादा असतील सर्व ग्रामस्थ टाळकरी सगळ्यांना वंदन करते गोड सिस्टीम आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमचे दादा सगळ्यांना मनापासून नमस्कार करून सेवेला विराम देते विठ्ठल जय जय विठ्ठल आय बोलिलेले पुरे मेले बापोडे उत्तरे करा क्षमा पैराध महाराज तुमची नाही विचारेला अधिकार मी आपुला करा क्षमा पैराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया वैन करा नारदेव